नमस्कार. अथ तो ज्ञान जिज्ञासा. आपल्या जिज्ञासेपोटी आपल्याला माहिती असावं म्हणून भारतीय तत्त्वज्ञानातील षट दर्शनाचा आपण सरळ सोप्या आपल्या नेहमीच्या बोली मराठी भाषेत अभ्यास करायचा, ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात सांख्य दर्शन आणि योग दर्शन हे दोन दर्शन आपण पाहिले आणि आजचं तिसरं न्याय दर्शन. न्याय म्हटलं की काही कायदे नियम ते मोडले तर त्याला शिक्षा, असं काहीतरी दंडसंहितेचं वगैरे असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. परंतु तो अभ्यासाचा भाग स्मृतिग्रंथाचा आहे, जसं पाराशर स्मृती, जैमिनी स्मृती, वात्स्यायन स्मृती आणि सगळ्याला अलीकडं माहिती झालेली आणि खूप चर्चेत असलेली मनुस्मृती. तर तो हा न्यायदर्शनाचा विषय नाही. न्यायदर्शनाचा विषय ज्ञान हा आहे. नियते अन्येन इति न्यायाः अशी न्यायदर्शनात न्यायाची व्याख्या केली आहे की कोणत्याही गोष्टीचा साकल्याने विचार करून निर्णयाप्रत बुद्धी येते त्याला न्याय म्हणतात. न्यायदर्शनाचे प्रवर्तक महर्षी गौतम हे आहे. ज्यांनी न्यायसूत्र हा ग्रंथ लिहिला. त्याच्यात 528 सूत्र म्हणजे श्लोक आहेत. त्यानंतर त्याच्यावर न्यायभाष्य हा ग्रंथ वात्स्यायनाने लिहिला. त्यानंतर वाचस्पती मिश्र यांची तात्पर्य टीका म्हणून ग्रंथ आहे. त्यानंतर उदयनचा कुसुमांजली म्हणून ग्रंथ आहे. पुढे अजून बरंच साहित्य झाल्यानंतर गंगेश उपाध्याय यांचा तत्वचिंतामणी हा ग्रंथ आहे. आणि तर्कभाषा म्हणून अजून एक ग्रंथ आहे जे प्रमाणित मानले जातात. साहित्य भरपूर जरी असलं तरी साहित्याच्या दृष्टिकोनातून यात दोन भाग पडलेले आपल्याला लक्षात येतात. महर्षी अक्षपाद गौतम हा सिद्धांत अक्षपाद सिद्धांत नावाने ओळखला जातो. महर्षी गौतमाच्या पासून ते गंगेश उपाध्यायपर्यंतच्या कालखंडात झालेल्या न्यायदर्शन हे प्राचीन न्यायदर्शन म्हणून मानलं जातं आणि त्यापुढे अर्वाचीन किंवा नव्य न्याय म्हणून ओळखला जातो. वाचस्पती मिश्र यांनी न्याय याची अशी व्याख्या केलेली आहे की प्रमाणाच्या आधारावर मिळालेल्या माहितीने निष्कर्षाप्रत पोहोचणे. नियते अन्येन विविक्षति इति न्यायाः. तर न्याय म्हणजे जी माहिती आपल्याला उपलब्ध होते त्यावर पुराव्याच्या आधाराने निर्णय घेणे. हे थोडं आलं आपल्या कोर्टासारखंच आलं की जे काय आपल्या समोर आलंय ते पुराव्याने छाननी करून सत्य आहे का ते ठरवणं म्हणजे न्याय. थोडंसं आपल्या कोर्टाच्या भाषेत आपल्याला समजलं असं. तर आता ह्याच्यात सगळी ज्ञानाची चर्चा आहे आणि भारतीय तर्कशास्त्राचा हा पायाच आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. ज्ञानाची चर्चा आहे. आता ज्ञान म्हणजे काय हे त्यांनी सांगताना ज्ञानाईक म्हणजे हे दर्शन मानणारे, हे मत मानणारे लोक असं सांगतात की जी काही आपल्याला माहिती उपलब्ध होते इंद्रियाद्वारा ती माहिती सगळीच ज्ञान ह्या सदरात येते. मग ज्ञानाचे त्यांनी दोन भाग पाडले. एक यथार्थ ज्ञान, दुसरं अयथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञानाला त्यांनी प्रमा असं नाव दिलं आणि अयथार्थ ज्ञानाला अप्रमा असं म्हणलं. प्रमाज्ञान म्हणजे अगदी खरं अंतिमपर्यंत सत्य राहणारं निस्तिग्ध ज्ञान, योग्य ज्ञान. आणि अप्रमा म्हणजे जे पहिल्यांदीच पाहिल्या दिसलं ते शेवटपर्यंत टिकलच असं नाही ते ज्ञान. अंतिम सत्य असं नाही. आणि दोन्ही मिळून ज्ञानच असं त्यांचं म्हणणं आहे. आणि न्याय दर्शनाचा सुद्धा उद्देश
आपल्या बाकीच्या सर्व दर्शनासारखाच दुःखमुक्ती आणि मोक्ष हा आहे. तर दुःख का आहे तर त्यांनी सांगितलं अज्ञान जास्त आहे म्हणून दुःख आहे. आणि हे दुःख निवारण्यासाठी योग्य ज्ञान, पूर्ण तत्वविचार आपल्याला समजले तर आपल्याला ह्या दुःखातून मुक्ती मिळेल आणि योग्य आचरणाच्या आधारे आपल्याला मोक्ष मिळू शकेल. हा त्यांचा उद्देश, प्रयोजन जे आपण संस्कृत परंपरेप्रमाणे आधी व्यक्त करतो की काय हे सांगायला लागलो तितकं. तर ज्ञानाचे त्यांनी 2 भाग केले, प्रमा अप्रमा. मग त्याचे लक्षणं सांगितले. प्रमा निसंदिग्ध असतं, शेवटपर्यंत प्रमाणाच्या आधारावर खरं ठरतं. प्रमाण म्हणजे ज्ञान तपासायच्या, जे काय आहे, जी माहिती आहे ती खरी आहे ही तपासायच्या कसोट्या. आणि त्याच्या विरुद्ध अप्रमाद ज्ञान. अप्रमाद ज्ञान म्हणजे पाहिल्या पाहिल्या आपल्याला झालेलं ज्ञान. आता दूरवर मी एका शेतात एक हिरवं फडकं असं पाहिलं किंवा काहीतरी हिरवं हिरवं मला दिसलं झाडाखाली. मला वाटलं तिथं व्यक्ती बसलेलं आहे. मग कोण आहे ते, व्यक्ती आहे का माणूस आहे, अमकं आहे ढमकं आहे, असं करत करत जे पहिल्यांदा झालं आणि तिथं जाऊन मी पाहिलं जवळ तर ते झाडावरती एक हिरवं फडकं पडलेलं होतं किंवा बुजगावणं होतं म्हणलं तरी काही हरकत नाही. तर ते बुजगावणं हे प्रमाण ज्ञान आणि पहिल्यांदा मला ती व्यक्ती वाटली होती ते अप्रमाद ज्ञान. तर प्रमा ज्ञान निसंदिग्ध असतं म्हणजे शेवटी मी पाहिलं आणि मला पूर्ण खात्री पटली की ते बुजगावणंच आहे. त्यानंतर अप्रमाद ज्ञान ते नेहमी संशयग्रस्त असतं. म्हणजे त्यावेळेस माणसाची मनस्थिती द्विधा असते. व्यक्ती आहे का बुजगाव नाही, व्यक्ती आहे का बुजगाव नाही, हे डोलायमान स्थिती. त्यानंतर त्यात अजून अनिश्चितता असते, संशय असतो, भ्रम असतो. कधी कधी काय ते जुनं आपलं संस्कृतमध्ये कायम दिलं जाणारं उदाहरण, दोरीला साप समजणं. मग पहिल्यांदा उठल्या पहिल्यांदा पाहिलं तो साप आहे तर ते अप्रमाद ज्ञान आणि दोरी पाहिली ते प्रमाद ज्ञान. भ्रम होतो कधी कधी. आणि कधी कधी काय असतं विपर्याय, तिथं काहीच नसतं ना आपल्याला वाटत राहतं. रात्रीच्या वेळेस अंधाऱ्या खोलीत मांजर कळवंडी खेळत असतात, आवाज ऐकून भूत आलं काही काही असं वाटत राहतं मोठ्या वाड्यात मांजराच्या ओरडण्याने. तर ते भ्रमाचं उदाहरण आहे. नसलेल्या वस्तू दिसतात, विपर्याय. अशा लक्षणं सांगितल्यानंतर ज्ञान कोणत्या कसोटीवर तपासून पाहायचं आणि कसं खरं आहे हे ठरवण्यासाठी त्यांनी प्रमाण म्हणजे कसोट्या सांगितल्या. कसोट्या यांनी 4 आहेत म्हणून सांगितल्या. जशा संस्कृतमध्ये 6 असतात पण हे फक्त 4च गोष्टी योग्य आहेत म्हणून सांगितलं. एक म्हणजे प्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे प्रतिअक्ष. अक्ष म्हणजे डोळा, डोळ्यासमोर असलेलं म्हणजे जे इंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी आपल्याला समजू शकतं. ऐकून, पाहून, हात लावून, त्यानंतर चव घेऊन सगळ्या गोष्टींनी पाहता येतं ते प्रत्यक्ष. प्रत्यक्षात हे न्यायदर्शनाची ज्ञानमीमांसा बरीच सखोल आणि बारीक बारीकपर्यंत गेलेली. ह्याचे पुढं विभाग, पोटविभाग सांगितले. जसं प्रत्यक्षाचं लौकिक आणि अलौकिक असं सांगितलं. ऋषीमुनींना जे अनुभव येतात ते अलौकिकमधले आणि आपल्यासारख्याला जे दिसतं ते प्रत्यक्ष, ते लौकिकमध्ये, असं पुढं खूप भाग केलेले. तर आपल्याला इतक्या खोलात जायची गरज नाही. प्रत्यक्षानंतर दुसरं प्रमाण सांगितलं त्यांनी, अनुमान. अनुमान म्हणजे एका तुलना केलेली असती, एका वस्तूवरून दुसऱ्याची गोष्ट ते समजून घेत असते. त्याचं संस्कृतमधलं जुनं उदाहरण, जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं आग आहे.
तिसरी कसोटी सांगितलेली आहे उपमान. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला उपमा देतो, हे अशी अशी आहे म्हणून सांगतो आणि त्याचं वर्णन करतो. ते उपमा ह्या अलंकाराची तर आपल्याला मराठी साहित्याने आणि दररोजच्या बोलीतून भरपूर माहिती आहे. जहरासारखं कडू, मुखचंद्र, चंद्रासारखं मुख, चवळीसारखा बांधा. इथं जे उदाहरण दिलेलं आहे ते असं आहे की जर एखाद्याला आपण सांगितलं की अल्सोशियन कुत्रा जरा मोठा अल्सोशियन कुत्रा असतो, तशा कुत्र्याप्रमाणे हिंस्त्र आणि जंगलात राहणारा एक प्राणी असतो, त्याला लाडगा म्हणतात आणि तो माणसाच्यावर हल्ला करतो. तर हा माणूस जंगलात गेला आणि त्या प्रकारचा तसा त्याला प्राणी दिसला तर तो लांडगा समजून आता आपण पळालं पाहिजे हे ठरवू शकतो. असं उदाहरण दिलंय उपमा. उपमा आपल्याला बऱ्याच सगळ्या माहितीत. आणि मी पुढं कल्पना विस्तार तुमच्यावर सोडतो, तुम्ही काय काय कल्पना करू शकाल ते करा. आणि चौथं शब्द प्रमाण. हे आस्तिक तत्वज्ञान आहे, ईश्वराला मानणार आहे, वेदांना मानणार आहे. तेव्हा वेदातले जे वाक्य आहेत ते प्रमाण मानतात. शब्द प्रमाण किंवा आप्तवचन याच्यात त्या त्या क्षेत्रातल्या अधिकारी माणसांनी सांगितलेले शब्द मानला जातो. अशा रीतीने चारही प्रमाणाचा आपण थोडा थोडा विचार केला. तर आत्तापर्यंत आपण प्रमाता म्हणजे ज्ञान घेणारा, प्रमा म्हणजे ज्ञान, आणि ते ज्ञान तपासायच्या कसोट्या म्हणजे प्रमाण पाहिलं. आता प्रमेय म्हणून ह्यांनी 16 विषय सांगितलेले आहेत. ह्या 16 विषयाचं किंवा पदार्थाचं ज्ञान घ्या म्हणून सांगितलंय. मी ते वाचून दाखवतो. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प आणि वितंडता, हेत्वाभास, छळ, जाती आणि निग्रहस्था. हे ते 16 विषय आहेत ज्याचं थोडं ज्ञान आपण घेतलं पाहिजे असं म्हणणं आहे. प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान आपण आता पाहिलं ते. प्रमेय म्हणजे ज्ञानाचे विषय जे आत्ता मी हे 16 सांगतोय ते. आणि ज्ञानाचे प्रकार प्रमा आणि अप्रमा. संशय म्हणजे द्विधा मनस्थिती कधी होती, मन विचलित कसं असतं, एक आपल्याला निश्चित असं काही ठरवता येत नाही ते कधी होतं. प्रयोजन हे सगळं तपासायचा उद्देश काय आहे. दृष्टांत म्हणजे उदाहरण देणं. सिद्धांत म्हणजे नियम, सूत्र किंवा आप्तवचन जे वेदात वगैरे सांगितले आपण आता पाहिलं होतं प्रमाणात. अवयव म्हणजे अनुमान करण्याची किंवा तर्क मांडण्याचे स्टेप्स म्हणजे त्यातल्या टप्पे. त्यानंतर तर्क प्रमाणित करण्यासाठी सांगितलेलं प्रमाण. निर्णय म्हणजे निश्चय करणे, ठरवणे. वाद म्हणजे तर्कपूर्ण सत्य आधारित बाजू मांडणे, याला वाद म्हणतात. त्यानंतर जल्प म्हणजे बडबड करणे, सत्य औचित्यहीन बोलणे, प्रमाणहीन बोलणे. वितंडा म्हणजे प्रमाणहीन हे जल्पच, पण त्याच्यात परत आक्रमकता, दुष्टता, हुज्जत, भांडण. हेत्वाभास म्हणजे साधन चुकीचं होऊन निर्णय चुकणे. छल म्हणजे कपट, एक वस्तू सांगून दुसरीच मांडणे. जाती म्हणजे त्याच्यातल्या कॅटेगरीज, असमानता, समानता शोधणे. आणि निग्रह, ध्यान म्हणजे ह्यात आपण कुठं चुकतो हे लक्षात घेणे. तर ज्ञानमीमांसेबद्दल मला वाटतं अजूनही ते पुढं सांगत गेलं तर ते खूप होईल आणि ते थोडंसं जास्त वृक्ष होत जाईल. आता आपण त्यांनी मांडलेल्या बाकीच्या सिद्धांताविषयी पाहू. बाकीच्या सिद्धांतात त्यांनी भौतिक जगत हे परमाणूंनी बनलेलं आहे हा सिद्धांत मांडला, त्याची पाया रचून दिला. आणि पुढे वैशेषिक मतवाल्यांनी ह्याला पूर्णत्वाला नेलं. त्यानंतर अजून त्या ईश्वराविषयी तर सांगितलेलं आहे की ईश्वर
हा सृष्टीचा निमित्त कारण आहे, उपदान कारण नाही. हे त्यांनी सांगितलं की त्याच्यापासून, ईश्वरापासून सृष्टी नाही बनली. जग सगळं व्यवस्थित आहे कारण हा त्याचा मॅनेजर आहे, हा एकत्र आणणारा, संयोग करता, पालन करता आणि विध्वंस करताय, असं ईश्वराविषयीची मतं सांगितलेले आहेत. त्यानंतर जीवात्म्याविषयी सांगितलं आहे की जीवात्मा हा ईर्ष्या, द्वेष, राग ह्या सगळ्या भावनांचं मिळून एक पदार्थ होतो आणि शरीर मिळाल्यानंतर तो चेतन होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आत्मा आणि जीवात्मामध्ये इथं फरक आहे की आत्मा स्वतः चेतन सांगतात, हे शरीर मिळाल्यानंतर चेतन होतो आणि शरीर हे अपघाताने मिळतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शरीर सोडतो म्हणजे तो मुक्त होतो आणि पुन्हा उरलेले कर्म जे त्यांनी चुकीचे केलेले असतील, पाप केलेले असतील, ते भोगायला त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असं करत कर्मबंधनात ज्यावेळेस शून्य होईल त्यावेळेस त्याची मुक्ती होईल, असं प्रतिपादन केलेलं आहे. अजूनही बरेच सिद्धांत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्यांचा सिद्धांत म्हणजे त्यांनी केलेला सत्कार्यवादाला प्रखर विरोध. असत्कार्यवाद, असत्कार्यवादाचं त्यांनी दुसरं नाव आरंभवाद असंही ठेवले. सांख्य दर्शनात किंवा सांख्यांनी सांगितलेलं जे सत्कार्यवादाचा सिद्धांत आहे आपण पाहिला होता, पण पुन्हा एकदा आपण उजळणी करू की कार्य हे कारणात असतं, असं त्यांनी सांख्यवाल्यांनी सांगितलं होतं. आणि ही जी सृष्टी निर्माण झाली त्याला उपादान कारण म्हणून काहीतरी होतं, त्याला प्रकृती म्हणतात. सिद्धांत असा होता थोडासा, पण कारणात कार्य असतं. झाड हे बीजात असतं, तेल हे तिळात असतं, कापड हे कापसात असतं, असं त्यांचं म्हणणं होतं. यांचं म्हणणं आहे की कोणतंच कार्य कारणात कधीच नसतं, एकदम त्याच्या विरुद्ध. आणि हे का, तर ते म्हणतात हे स्वयंसिद्ध आहे, याला सिद्धी करायची काही गरज नाही. तुमचा सिद्धांत कसा चुकीचा आहे हे आम्ही सांगतो, त्याच्याने आमचा सिद्धांत आपोआप सिद्ध होतो. कारण जे कार्य नवीन होतं, मातीतून मडकं घडतं तर आपण त्याला मडकं म्हणतो, माती म्हणत नाही. किती वेळ जर आपण तीळ पाहत बसलो तर त्याच्यातून आपल्याला तेल दिसत नाही, कारणात दिसत नाही. त्याच्यानंतर जो कापडाचा उपयोग आहे कपडे शिवण्यासाठी, तो कापसाचा उपयोग होणार नाही. उपयोग, त्यानंतर हे बाकीचे सगळे गुण वेगळे वेगळे आहेत. आणि सतमधून सतच निघल आणि असतमधून असतच निघल, असं काही नसतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि अशा रीतीने आपण या न्यायदर्शनाची थोडक्यात तोंड ओळख पुरे करूयात. न्यायदर्शन हे तर्कशास्त्राचा पाया मानलं गेलं, त्याच्यावर पूर्ण नंतर तर्कशास्त्र आधारित आहे आणि बरंच प्राचीन आणि महत्त्वपूर्ण मानलं गेलं, पूर्ण यथार्थवादी आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अजून हे जे 12 विषय आहेत ते तर तुम्ही घेतले, अभ्यास केला, तर मोक्षाकडे जाण्याचा आणि दुःख निवारणाचा मार्ग सुकर होईल. तर ते 12 असे आहेत की आत्मा, शरीर, इंद्रिय आणि अर्थ, बुद्धी, मन, प्रवृत्ती आणि दोष, प्रेतभाव, फळ, दुःख आणि अपवर्ग. ते 16, हे 12 ज्ञानाचे पहिल्यांदीचे 3-4 प्रकार आणि प्रमाणाचे प्रकार आणि प्रमाणाच्या प्रकाराचे उपविभाग, पोटविभाग, अजून अपवाद, ह्या सगळ्याला असणाऱ्या अपवादाचा अभ्यास करा, असं न्यायदर्शनाचं म्हणणं आहे. आणि हे सगळं जर समजलं तर चिंतन, मनन, निज ध्यासन यातून तुम्हाला दुःख निवारण आणि मुक्तीचा मार्ग निश्चित आहे, हे न्यायदर्शिकाचं, न्यायिकांचं मत आहे. एवढी तोंड ओळख म्हणून पुरे. आता आपण फक्त धड्याचे नावं वाचले, अधिकचा अभ्यास आपल्याला जर सखोल करायचा असला तर करावा लागेल. आता याच्या पुढे आपण वैशेषिक दर्शनाचा विचार करू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार आणि धन्यवाद.